तर कशा आहात मंडळी सर्वजण. तर आपले नवरात्र म्हणजे 9 दिवस पूर्ण होत आहेत आणि आपली देवी उठणार आहे, म्हणजेच घट स्थापना केली जी होती ती उठणार आहे, त्यासाठीच ही तयारी चालू होते. इकडे आईने आहे ना चुलीवरतीच डाळ घातली होती, कारण चुलीवरती डाळ खूपच छान शिजते म्हणून ती घातली होती. आणि इकडे म्हटलं चला आपण आमटीची तयारी करू म्हणून कढीपत्ता घ्यायला आले होते. कढीपत्ता झाड एवढं उंच बघूनच मला बकोडे मारूनच घेतला बघा कढीपत्ता आणि गेलो इकडे कढीपत्ता सगळं सोलून वगैरे घेतला आणि आमटीची तयारी करावं म्हटलं. हे आहे आमटीचं साहित्य. तर इकडे मी आमटी टाकायला घेतली होती, काम होते त्यासाठी मी आमटी करायला घेतली होती. आणि इकडे मला तर मदत करायला लागले होते आणि सकाळ सकाळी पाऊस येऊन गेला आणि माझ्या खूपच भारी मला मदत करत होते. आणि इकडे मी केलेली पोळी बघा किती छान फुगते, तसं मी पण फुगते ना तसंच पोळी पण फुगते बघा. बाकी काही नाही, बाकी माणसं म्हणत असताना तुम्हाला स्वयंपाक वगैरे बनवायला येतो, पण मला सगळं स्वयंपाक बनवायला येतो खूप छान पद्धतीने. तर इकडे आई बघा मला मदत करायला लागल्या होत्या. आई नंतर बघा इकडे मी नैवेद्य काढून घेतला होता घरातला घटाचा, तर मी आजच फोटो क्लिक केला आहे. एवढ्या दिवस झाले घट बसलेत, पण मी रोज बोलते क्लिक करेल पण वेळच नाही भेटला आणि मग तेवढंच यायचं पाया पडायचं वगैरे आणि जायचं. इकडे बघा काढायला लागले होते घट उपसून. आणि इकडे तर आम्ही गावामध्ये चाललो होतो देवीला नैवेद्य दाखवायला. आणि देवी उठणार आहे म्हटल्यानंतर आज शेवटचं दर्शन तर गेलं पाहिजे. शेवटचं म्हणजे ह्या दिवसाचं घट उठायच्या वेळचं दर्शन घ्यावं म्हटलं. इकडे होम वगैरे घातला होता आणि गाडी जवळच बाटली राहिली होती पाण्याची म्हणून मी बाटली आणायला गेली होती. त्यानंतर हे बघा देवीचं दर्शन झालं आहे, मस्त असं दर्शन झालेलं आहे. खरेच खूप उदास असं वाटतं, कारण नवरात्रीच्या वेळेस सगळेजण आपण दांडिया वगैरे खेळायला जातो. सो असू द्यात आणि आम्ही निघालो आहे घरी. तर बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगिंगमध्ये.